डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. यळकोट 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 यळकोट. छत्रपति शिवाजी महाराज की. टाइम है अपने पास, टेंशन मत लो. केस पड़ेगा तो मेरे पे पड़ेगा, मैं संभाल लेगा. छत्रपती शाहू महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. जय 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 भीम. नारे तकबीर, नारे तकबीर. येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम निवडून आलेले झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच पदाधिकारी, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे, सर्वांची नावं घेणं शक्य नाही होणार, माफ करा. तसेच मंचावरती उपस्थित मूर्तिजापूरचे उद्याचे आपले आमदार सुगतदादा वाघमारे, आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आणि या चळवळीतल्या, या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय सेवालाल, जय बिरसा, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू, आणि जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्वाची बातमी आली होती. रात्री 2 वाजताची ही बातमी होती, आणि ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागले, आणि त्याच्यानंतर जणू अख्ख्या महाराष्ट्रातल्या छातीतली धगधग ही जरा वाढली आपल्याला दिसली. आणि आपल्याला कळलं की बाळासाहेब आंबेडकरांना छातीमध्ये दुखायला लागले आणि त्यांना रात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि मग बऱ्याच लोकांना काळजी लागली, बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल काळजी होती की आता पुढे काय. कारण एका बाजूला बाळासाहेबांच्या प्रकृतीची, तब्येतीची काळजी तर आपल्या सर्वांनाच होती, आणि कोणी बोलून नाही दाखवलं, पण आतमध्ये सर्वांच्या मनात हे टेन्शन होतं की ह्याचं टायमिंग लय वाईट होतं. अगदी निवडणुकीच्या तोंडावर जे झालं ते झालं, आता पुढे प्रचाराचं काय होणार, पुढे निवडणुकीचं काय होणार. कोणी बोलून नाही दाखवलं तरी सर्वांच्या मनामध्ये मागच्या बाजूला हे टेन्शन होतं. पण मला एक गोष्ट सांगा, खरं खरं सांगा, कुठेही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कमी पडताना दिसला का? कुठेही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांचा दमक ही कमी होताना दिसली का? कुठेही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा दरारा कमी होताना दिसला का? आणि ही ताकद आहे इकडच्या वंचित बहुजन आघाडीची आणि इकडच्या आंबेडकरवादी चळवळीची, की बाळासाहेब आजारी असले तरी इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेबांनी इकडच्या वंचितांसाठी, पीडितांसाठी, शोषितांसाठी जी लढाई चालू केलेली आहे, ती लढाई जिंकून, ती लढाई संपून जिंकण्याची क्षमता इकडचा प्रत्येक वंचितचा कार्यकर्ता ठेवतो आणि त्याची ताकद सुद्धा बाळगतो. हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं. आणि आता 1 तासामध्ये प्रचार संपेल आणि मग 20 तारखेला आपल्या समोर वोटिंग आहे. 2 रात्री आहेत आपल्याकडे, कत्तल की रात म्हणतो मी याला. 2 महत्वाच्या रात्री आहेत, आणि ह्या 2 रात्रींमध्ये मी तमाम उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, तसंच वंचित बहुजन आघाडीच्या तमाम मतदारांना, या आंबेडकरवादी चळवळीतल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना
आणि ह्या आरक्षणाच्या बाजूनी लढणाऱ्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की आता पुढचे 2 रात्री 2 दिवस आपण एक भूमिका घ्यायची आहे. घेणार? तर आपण सर्वांनी ही भूमिका घ्यायची आहे की आजपासून मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे. प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे. या भूमिकेमध्ये आपल्याला उतरून आपला गड, किल्ला, मतदारसंघ, गाव, तालुका, मोहल्ला, तांडा, पाडा, वस्ती हे आपल्याला टिंकून ठेवायचे आणि ही बाळासाहेबांनी चालू केलेली लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे म्हणजे जिंकायची. आणि जसं मी एका बाजूला म्हणतो की टेन्शन होतं, तसं बाळासाहेबांच्या आजारपणानंतर काही गोष्टी पण घडल्या होत्या आणि ज्याचा मला खंत आहे आणि त्याच्याहून जास्त राग सुद्धा येतो. ती अशी की इकडचे काय बाणगुळ आहेत, त्यांना असं वाटलं की बाळासाहेब आयसीयू मध्ये गेले तर आपला रस्ता साफ झाला, आपण मोकार इकडच्या वंचितांची मानगूट दाबू शकतो आणि आपला हात पकडणारा कोणी नाही आणि आपल्याला दिसेल की अख्खी यंत्रणा त्याच प्रकारात वापरायला लागली. मुंबईचे काही लोक आहेत त्यांच्याकडे येतो, पण पुण्याचे एक वकील आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलं की अँजिओप्लास्टी आणि बाळासाहेबांची जी शस्त्रक्रिया झाली ती काय महत्वाची नव्हती आणि बाळासाहेबांनी हे नाटक शब्द बघा यांचा, बाळासाहेबांनी हे नाटक भावनिकता निर्माण करायला केलं. आता आपण सर्व मूर्तिजापूर अकोल्यातली लोक आहेत, 42 वर्षाचा बाळासाहेबांचा प्रवास बघितलेला आहे. एकदा तरी बाळासाहेबांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये भावनिकतेची मदत लागली होती का मतं उभी करायला? नाही. तर तुम्ही यांची प्रवृत्ती समजून घ्या. दुसऱ्या बाजूला एक मुंबईचे पत्रकार आहेत, लय मोठे चोर आहेत, पाकिटमार पत्रकार म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. माहितीये कोण आहे? बरोबर. आता हे पत्रकार म्हणतात, आपण सर्वांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये ते आयसीयू मधनं आपल्या सर्वांना आरक्षण वाचवण्याचं आवाहन करतात. बघितला तो व्हिडिओ? त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन इकडचे पत्रकार म्हणतात की बाळासाहेबांना खोटं बोलायची परवानगी आयसीयू मधनं इकडच्या निवडणूक आयोगाने दिली आहे का? आणि एक मुंबईचा शिवसेनेचा लय मोठा आयटम आहे, रोज सकाळी भोपू सारखा वाचतो. माहितीये कोण? कोणाला ऐकायचं नसतं, कोणत्या कुत्र्याने विचारलं नसतं त्याला, पण तरी रोज सकाळी भोपू येऊन वाचतो 9 वाजता टीव्हीवर. ते असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची प्रकृती सांभाळावी आणि असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्यांच्या छातीवरती ताण पडेल. हा महाराष्ट्र सांभाळायला आम्ही आहोत. आणि तुम्हाला माहिती असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरनं, प्रबुद्ध भारतच्या पेजवरनं आपण एक मेडिकल बुलेटिन चालू केलेला की आपण बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती इकडच्या सर्वांना देऊ आणि आपण लोकांना बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दलची जी नवीन डेव्हलपमेंट आहे, डॉक्टर काय म्हणतात, जे नवीन अपडेट आहेत ते लोकांपर्यंत पोचवू. पण त्याच्या खालच्या कमेंट बघा, तुतारी असलेल्या कमेंट, तुतारीचा डीपी असलेला, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींचा फोटो असलेला, उद्धव ठाकरे मशाल असलेला, थोरल्या साहेबाचा, सुप्रियाताईचा, सगळ्यांचा फोटो असलेला तुम्ही बघा. आणि त्यांच्या कमेंट्स बघा की हा मरत का नाही, हा लवकर मरायला पाहिजे, बीजेपीनी पाकिट बंद केलं म्हणून आयसीयू मध्ये पळून गेले, अशा प्रकारचे वक्तव्य सांगतात. आणि ह्या बाणगुळांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, या गाढवांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की बाळासाहेबांनी आमचा थोडासा हात रोखून ठेवलाय म्हणून तुम्ही आज आहात. इकडच्या तमाम युवकांना तुम्ही विचारा, आणि इकडचा प्रत्येक युवक तुम्हाला सांगेल की आम्हाला पोलीस प्रशासनापेक्षा जराशी जास्त भीती बाळासाहेबांची वाटते. बरोबर की नाही? आणि यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे कि हम शराफत से है इसलिए तुम्हारी इज्जत है, अगर हम औकात पे उतर गए ना तर या महाराष्ट्रात असा काना कोपरा नाही सोडणार, असा खोपचा नाही सोडणार जिकडे तुम्ही लपून बसू शकता. आणि माझ्या इकडच्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना आणि तमाम वंचितांना एक प्रश्न आहे
की आपण यांची प्रवृत्ती समजून घेतली, आपण यांची नियत समजून घेतली, आपण यांचा नीचपणा नालायकपणा समजून घेतलाय. यांना नुसतं बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं, बाळासाहेबांना अकोल्यात पाडलं, भैयासाहेबांना नांदेडमध्ये पाडलं होतं. यांनी इकडच्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना, तरुणांना इतके वर्ष कोर्ट केसेसमध्ये अडकून ठेवलं, इतके वर्षे खोटे कटले टाकले इकडच्या युवकांवरती, म्हणजे इकडचा युवक उठाव घेणार नाही. त्यांनी इतके वर्ष इकडची आंबेडकरवादी चळवळ ही गटातटाच्या भांडणात अडकून ठेवलेली, आणि आता हे आंबेडकरांना जीवे मारायचा प्रयत्न करतायत आणि थेट बाळासाहेबांच्या तब्येतीवरती हात घालतायत. तर तुम्ही मला सांगा, आपण या हरामखोरांना सोडणार आहोत का? यांना धडा शिकायल्याशिवाय राहणार आहोत का? आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या लोकांचा, भाजप असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, या सगळ्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये मित्रांनो. आणि तीच जी घटना महाराष्ट्रावर घडली होती, तीच घटना आपल्याला इकडे घडताना सुद्धा दिसती. आपण बघून घ्या की आपल्याच इकडचे एक उमेदवार आहेत, तुतारी वाजवत फिरत राहतात सगळीकडे. आपण ती कहावत ऐकली असेल, जिकडे नाही मुतारी तिकडे पोचली. आणि त्याच परिस्थितीत त्यांचा प्रचार चालू आहे, त्याच पद्धतीने यांचा प्रचार चालू आहे. सगळीकडे जाऊन खोटी माहिती द्यायची, सगळीकडे जाऊन अपप्रचार करायचा. आणि आपल्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी जे षडयंत्र इतके वर्ष इकडच्या आंबेडकरवादी चळवळीबरोबर उभं केलं होतं, तेच षडयंत्र त्यांनी इकडे केले. जेव्हा भारिपनी उठाव गेला तेव्हा रिपब्लिकन ऐक्याचं टुनटुन उभं केलं, कवाडे वगैरेंना उभं केलं. जेव्हा भारिप बहुजन महासंघाने उठाव घेतला तेव्हा त्यांनी आठवले वगैरेंना उभं केलं आणि परत गटातटाचं राजकारण केलं. आणि आज मूर्तिजापूरमधनं एक बौद्ध आमदार निवडून येत असताना त्यांनी समोर परत एकदा बौद्ध बुजगावणं उभं केलं. आणि ह्या जाणत्या राजाच्या षडयंत्र आपण समजून घ्या, आपण यांची गोष्ट समजून घ्या की ह्यांना कुठेही आंबेडकरवादी चळवळ उभी राहू द्यायची नाहीये. आणि त्याच्यासाठी एका बौद्धाचा पाय खेचायला दुसरं बौद्धांचंच बुजगावणं उभं केलं. पण आपण सर्व यांच्या षडयंत्रामध्ये आता फसणार आहोत का? यांच्या ट्रॅपमध्ये अडकणार आहोत का? मतांची विभाजनी होऊ देणार आहोत का? नाही. ठामपणे सांगा की आपण सर्व वंचित बहुजन आघाडी बरोबर आहोत आणि मूर्तिजापूरचे आमदार हे आपण सुगत दादांनाच बनवणार आहोत. आणि मित्रांनो, आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की इकडच्या राजकारणामध्ये हीच पद्धत चालत आली की आंबेडकरवादी चळवळ उभी राहिली की ते आपल्यामधनच एक पाय खेचायला उभा राहतात. आपण सर्वांनी बाळासाहेबांची मराठ्यांची खानावळ कशी चालते ती ऐकले का? थोडक्यात सांगू, परत सांगून देऊ? ठीक आहे. या महाराष्ट्रामध्ये दोन खानावळी चालतात आणि त्या राजकारण चालवतात. एक मराठ्यांची खानावळ चालवतात एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या मराठ्यांची खानावळ चालवतात शरद पवार साहेब. एकनाथ शिंदेंनी उपरे ठेवलेत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी उपरे ठेवलेत उद्धव ठाकरे. आता ह्या दोन मराठ्यांच्याच खानावळीमध्ये राजकारण चालू राहतं. आणि जेव्हा किंवा इकडे एक वंचितांचा, मुसलमानांचा, दलितांचा, ओबीसींचा, बहुजनांचा, आंबेडकरवादी आमदार जेव्हा निवडून यायची परिस्थिती येते तेव्हा रातोरात ह्या दोन खानावळी एकत्र होतात आणि ठरवतात कोणाला चालवायचंय कोणाला नाही चालवायचं. आणि ह्या खानावळीचं राजकारण आपल्याला बंद करायचंय. आपण इतके वर्ष यांच्या खानावळीमध्ये बसलो होतो, आपल्या ताटात काय पडलं का? आणि म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला नवीन संकल्पना दिली की आता इकडच्या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये ताट मांडून इतके वर्ष बसलो पण आपल्या ताटात काय पडलंच नाही, तर त्याच्यापेक्षा चांगलं आपण आपल्या स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या बापाची एक नवीन खानावळ उघडी करू आणि त्यांच्याहून दुप्पट मोठी चांगलं जेवण मिळणारी खानावळ उभी करू. कारण आपण बघितलं इतके वर्ष यांच्या खानावळीत लाईन मागून होतो, आपल्या ताटात काय पडलं का? नाही. पण तुम्ही विचार करा, जर आपलीच एक खानावळ असली, त्या खानावळीमध्ये ताट आपलं असलं, त्या ताटामध्ये पडणारं जेवण आपलं असलं, ते जेवण बनवणारा आचारी आणि तो वाढणारा वाढपी आपला असला,
त्या खानावळीमधली जर चूल आपली असली आणि त्या चुलीत शिजणारं बोकड सुद्धा आपलं असलं तर आपण कधी उपाशी राहू शकतो का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये लाईनी लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या हक्काची, स्वतःच्या मालकाची खानावळ उभी करू. आणि थोडक्यात मुद्दा समजला नसला तर मी आपल्या सर्वांना सांगून इच्छितो की आपलं ताट म्हणजे काय? आपला मतदारसंघ. आपल्या ताटात पडणारं जेवण काय? आपल्याला पडणारे मत. आपले वाढपी आणि आपले आचारी कोण आहेत? आपले उमेदवार. हे आपले आचारी आणि तमाम कार्यकर्ते आपले वाढपी. आणि त्याच्याहून महत्वाचं आपली खानावळ म्हणजे काय? आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी परत एकदा म्हणतो की जर आपलं ताट असलं, आपले वाढपी आचारी असले, आपलंच जेवण असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली तर आपण उपाशी राहणार आहोत का? नाही. आणि म्हणून मी म्हणतो की आपण ह्यांच्या खानावळीमध्ये लाईन लावण्यापेक्षा स्वतःच्या हक्काची, स्वतःच्या मालकीची एक खानावळ उभी करू. पण आता एक गोष्ट समजून घ्या. यांच्या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये एक छोटा मुलगा असतो बघा काम करायला. आपण बघितलं असेल बहुतांश ठिकाणी त्या छोट्या मुलाला छोटू छोटू म्हणून हाक मारतात. बरोबर? तो बिचारा जेवण बनवतो, जेवण वाढतो, कधी कधी ताटं मांडतो, लागलं तर टेबल सुद्धा साफ करतो आणि आपल्याकडनं बिलाचे पैसे घेतो. बरोबर? हे त्या छोटूचं काम असतं. पण आता त्या छोटूनी कितीही चांगलं काम केलं तरी तो मालक होणार आहे का त्या खानावळीचा? आणि तीच परिस्थिती इकडच्या तुतारीवाल्याची. की कितीही चांगलं काम केलं तरी त्यांना इकडच्या प्रस्थापितांच्याच म्हणण्याप्रमाणे उडी मारायला लागणार आहे. ते उठ म्हटले तर तो उठेल, ते बस म्हटले तर बसेल. आणि ह्यापेक्षा चांगलं आपण स्वतःच्या विचाराचा, स्वतःच्या हक्काचा आणि एक आंबेडकरवादी विचारांचा आमदार हा आपण मूर्तिजापूरचा आमदार म्हणून देऊ. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये पुढे मागे न बघता आपण जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर आणि सुगतदादा वाघमारे यांना निवडून द्यावं. आणि मी ऐकलंय की आता ते नवीन गणित मांडायला लागलीत. आपण ऐकलं असेल नवीन गणित मांडतात ते की त्यांना 60,000च्या जास्त वर होते आणि वंचितला लोकसभेला 53,000 होते फक्त. तर आता मतांचं विभाजन का करू असं ते म्हणतात. पण हे खोटं गणित आपल्या समोर मांडून काही फायदा होणार नाहीये. तुम्हाला खरं गणित ऐकायचं असेल तर मी सांगतो. सर्वात पहिली गोष्ट, जे इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या काँग्रेसनी इकडच्या दलितांशी आणि इकडच्या मुसलमानांची फसवेगिरी केली होती लोकसभेमध्ये, ते इकडच्या मुसलमानांना आणि दलितांना कळलंय. आणि ते आता इकडच्या महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला, शिवसेनेला, तुतारीला वोट द्यायला नाकार देत आहेत. तर तिकडेच त्यांचे 20,000 कटले. कटले की नाही कटले? कटले. तर ते किती वरती आले? 40 वरती. बरोबर? दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहितीये की सुनील दादा धाबेकर हे कारंजा मनोरामधनं उभे आहेत. त्यांनी खूप मोठी सभा काल सुगतदादांकडे घेतली आणि त्यांचे 10,000 घटून आपल्या 10,000मध्ये ऍड झाले. म्हणजे किती झाले? आपण 63 वरती गेलो आणि ते 40 वरती राहिले. बरोबर? 30 वरती आले. बरोबर? आता त्याच्या पुढची गंमत आहे का की इकडच्या खूप मोठ्या सहकार लॉबीनी, मराठ्यांनी आणि प्रस्थापितांनी हे भरभरून काँग्रेसला मतदान केलं होतं. ते मतदान यांना पडणार आहे का? नाही. म्हणजे कुठे आले? 20,000वरती. आता 20,000 हे 20,000 मतदान कोणाचं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचं. बरोबर? 20,000 मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. आणि ते 20च्या 20,000 मतदान राष्ट्रवादीचं रवी राठी तसेही प्रहारमध्ये घेऊन गेले. तर यांचे मतं किती राहिली? 0. किती राहिली? ठणठण गोपाल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो
की ह्यांच्या मतविभाजनीच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नका. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्या ट्रॅपमध्ये फसू नका. कारण मी परत एकदा सांगतो, शेतामध्ये बुजगावणं उभं केलेलं आहे, माणूस नाहीये. त्या बुजगावण्याला पक्षी घाबरतात, आपण घाबरत नाही. म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या की आपला विजय निश्चित आहे. आपण पुढचे 2 दिवस फक्त मतांची विभाजनी टाळली तर आपल्याला जिंकण्यापासून कोणाचा बाप थांबू नाही शकत, हे आपण परिस्थिती समजून घ्या. आणि आपण बघत असाल तर दुसऱ्या बाजूला मूर्तिजापूरमध्ये एक आमदार आहेत, गेले 10 वर्ष तेच आहेत. कधी कोणी बघितलं त्यांना? नाही. फक्त प्रचाराच्या वेळेस येतात, 5 वर्ष गायब, परत 5 वर्षांनी प्रचाराला मत मागायला येतात. आणि आपण इकडे परिस्थिती बघितली तर इकडे आरोग्याची खूप मोठी समस्या आहे. अजूनही मूर्तिजापूर किंवा बार्शी टाकळीमध्ये चांगलं दर्जेदार हॉस्पिटल उभं राहिलं नाहीये. तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी, सर्कलच्या ठिकाणी चांगले आरोग्य केंद्र उभे राहिले नाहीयेत. रस्त्याची परिस्थिती आपण सर्व बघता. इकडे आपण बघता दुसऱ्या बाजूला पाण्याची परिस्थिती आहे. प्यायचं पाणी घरी येत नाही, पाणी शेतात पोचत नाही, वीज शेतात पोचत नाही. रात्री 12 वाजता लाईन चालू करतात शेतात. या येड्यांना कोण जाऊन सांगितलं की शेतकरी रात्री 12 वाजता पीक नांगरायला जातो, काय माहिती. दुसऱ्या बाजूला इकडे आपण बघितलं तर ह्यांच्या काळामध्ये शाळा बंद पडतायत. झेडपीच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या शाळा कमी होत चालल्यात. आणि जर हा सगळा विकासाचा अभाव आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर डॉक्टर सुगत वाघमारे हा एक सक्षम पर्याय म्हणून उभे. कारण आपण समजून घ्या, इकडे मोठा प्रचार चालू आहे, अपप्रचार चालू आहे त्यांच्या विरुद्ध की ते श्रीमंत आहेत, ते श्रीमंत आहेत. आता मला एक गोष्ट कळत नाही की कोण माणूस श्रीमंत असणं हा अपप्रचार कसा होतो. मी तर म्हणतो आपल्या समाजातला एक माणूस मोठा झाला तर मी तर खुशच आहे. एक माणूस आपल्या समाजातला, आपल्या जिल्ह्यातला शून्यातनं मोठा होतो, डॉक्टरेट घेतो, पीएचडी आहे त्यांच्या नावावरती, एवढा मोठा बिल्डर होतो, मुंबईमध्ये बिल्डिंग बांधतो आणि मुंबईमध्ये एसी मध्ये सहज राहू शकला असणारा माणूस आज स्वतःच्या जिल्ह्यामध्ये परत एकदा येऊन मूर्तिजापूरमध्ये येऊन उभा का राहतो? कारण त्याला स्वतःच्या मतदारसंघातच विकास करायचा आहे. आणि या परिस्थितीमध्ये हा विकासाचा अभाव भरून काढायला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुगतदादांना मतदान करायला लागणार आहे. गाव तिथे आरोग्य केंद्र उभं करू, इकडच्या युवकांना शिकण्याची संधी, इंग्लिश दर्जामध्ये शिक्षण आपण हे जिल्हा परिषदेच्या पातळीवरती पोहोचवायचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीने इकडच्या महिलांच्या रोजगारासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी आपण नियमितपणे कामं सुरुवात करू. रस्ते जे तुटलेले आहेत ते रस्त्याचे बांधकाम 24 तास वीज आणि पाणी घरी आणि शेतावर हे द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. आणि इकडचा जो महत्वाचा युवक आहे, आपण बघा की मूर्तिजापूर अकोल्या रस्त्यावरतीच आपली एमआयडीसी पडते. ती एमआयडीसी बंद झालेली, अर्ध्याहून जास्त इंडस्ट्रीज तिकडे बंद झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक जर उद्योगपती आपला आमदार झाला तर बरोबर इंडस्ट्रीमध्ये फंड कसा आणायचा, सरकारकडून निधी कसा खेचून आणायचा आणि इकडच्या बंद पडलेल्या एमआयडीसी मध्ये तो फंड आणून इकडच्या युवकांसाठी 1 लाखपेक्षा जास्त रोजगार कसा उपलब्ध करायचा, हे सुगतदादांचा ब्लूप्रिंट आहे विकासाचं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपलं मत हे विकासाच्या मागे उभं करा. आणि परत एकदा विनंती करतो की हे आपल्याला फसवायचा प्रयत्न करणार आहेत, हे आपल्याला गुमराह करायचा प्रयत्न करणार आहेत. आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मताचं विभाजन थांबवायचंय म्हणजे थांबवायचंय. इथे खूप मोठ्या संख्येमध्ये मुसलमान समाज आहे आणि मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची, आप सभी से एक ही गुजारिश है कि यहाँ की वंचित बहुजन आघाड़ी ये अकेली ऐसी पार्टी है जो हमेशा आपके साथ खड़ी रही. आप देखिए 2019 में सबसे ज्यादा मुसलमानों को किसने टिकट दिया रहेगा तो वो वंचित बहुजन आघाड़ी ने, और उसमें से 3 उम्मीदवार है जो दूसरे नंबर पे आए और 5000 से कम फर्क से जीते, और ये साल वो जीतने वाले, आप ये लिख के ले लो मेरे से. दूसरी तरफ आप देखो तो जब से ये पार्टी शुरुआत हुई है, एनआरसी सीएए का मुद्दा है,
वंचित बहुजन आघाड़ी ने महाराष्ट्र बंद किया और एनआरसी सीए का विरोध किया। उतना ही नहीं, तो जब भी पूरे हिंदुस्तान को, पूरे इंडिया को यह लग रहा था कि एनआरसी सीए सिर्फ मुसलमानों के खिलाफ है, अकेली ऐसी शख्सियत थी बाला साहब अम्बेडकर, जो सामने आके बोली कि एनआरसी सीए सिर्फ यहाँ के मुसलमानों के खिलाफ नहीं है, यहाँ के बहुजनों के खिलाफ है, यहाँ के आदिवासियों के खिलाफ है, यहाँ के तृतीयपंथी समाज के खिलाफ है, और खास करके यहाँ के भटके विमुक्त है जो कागज नहीं दिखा सकते, उनके खिलाफ है। जिन लोगों ने भूकंप हो, बाढ़ हो या सूखा हो, उनको उस परिस्थिति में अपना घर छोड़ के दूसरी जगह जाना पड़ा, जिनको हम स्थलांतरित बोलते हैं, उन लोगों के खिलाफ एनआरसी सीए है। और यहाँ का मुसलमान अकेला नहीं है, और उन्होंने इतने बड़ी लोगों की ताकत ये मुसलमानों के पीछे खड़ी की, और उसकी वजह से बीजेपी को एनआरसी सीए पीछे लेना पड़ा। दूसरी तरफ आप देखोगे तो गिरिराज महाराज रहेंगे या वो बटला नीतीश राणे रहेगा। वो आज मोहम्मद पैगंबर के बारे में, इस्लाम के बारे में, कुरान के बारे में गलत बयान कर रहे हैं। वंचित बहुजन आघाड़ी ने 2022 में मोहम्मद पैगंबर बिल पेश किया था, और ये एंटी मॉब लिंचिंग और एंटी हेट स्पीच था। अगर कोई भी छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ, बाबा साहब के खिलाफ, मोहम्मद पैगंबर के खिलाफ, इस्लाम के खिलाफ, कुरान के खिलाफ या किसी भी महामानव के खिलाफ बयान करता है, तो वो इस बिल के अंतर्गत सीधा जेल में डाला जाएगा। ये वक्तव्य वंचित बहुजन आघाड़ी ने किया था। आप देखोगे कि पूरी महाराष्ट्र में एक सिलसिला चल रहा था कि औरंगजेब और टीपू सुल्तान के फोटो लगा के वजह से यहां के नौजवानों को जेल में डाला जा रहा था। और एक अकेली ऐसी शख्सियत थी बाला साहब अम्बेडकर, जो सीधे गए खुलताबाद में औरंगजेब की मजार पर और उधर फूलों की चद्दर चढ़ा के आए, और उन्होंने सीधा यहां के देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी और अमित शाह को चैलेंज किया कि तुम नौजवानों को स्टेटस रखने के लिए, व्हाट्सएप और इंस्टाग्राम पे फोटो डालने के लिए अरेस्ट कर रहे हो। मैं तो उनकी मजार पे जाके फूलों की चद्दर चढ़ा के आया, दम है तो मेरे को अरेस्ट करके दिखाओ। और तभी आप देखोगे कि पूरे महाराष्ट्र में मुसलमान नौजवानों को अरेस्ट करने का सिलसिला बंद हुआ। और रमजान के महीने में जब राज ठाकरे का यह बयान था कि अजान के भोंगे हम मस्जिदों से उतराएंगे, तो उस राज ठाकरे का भोंगा उतरने का काम यहाँ के वंचित बहुजन आघाड़ी के युवकों ने किया था। और आप देखोगे और आप समझोगे तो आपको एक चीज, और आप एक चीज देखोगे तो आप एक चीज समझोगे कि जब भी यहाँ के वंचितों पे, मुसलमानों पे या किसी भी मजलूमे पे नाइंसाफी होती है, अत्याचार होता है, तो उनके साथ हमेशा वंचित बहुजन आघाड़ी करती। और आप एक चीज समझ लो कि यहाँ के तमाम मजलूमों के, वंचितों के हक की आवाज सिर्फ और सिर्फ बाला साहब अम्बेडकर है। और यहाँ के मुसलमान भाइयों से मैं एक ही विनती करना चाहता हूं, एक गुजारिश करना चाहता हूं, आप इतिहास देखो, आज तक की सारी घटनाएं देखो, हमारे गांव देखो, हमारी बस्तियां देखो, हमारा खाना देखो, और आपको पता चलेगा कि आपके इस जंग में, आपके इस सफर में, आपके सिर्फ और सिर्फ सच्चे हमदर्द यहाँ के अम्बेडकरवादी है और कोई नहीं। और ये दलितों की, अम्बेडकरवादियों की, बहुजनों की, मुसलमानों की जो एकता है, वो इस इलेक्शन में इंशाअल्लाह कामयाब होगी। और जाते जाते मैं सिर्फ एक चीज कहना चाहता हूं कि यहां भी योगी आदित्यनाथ आए थे, बटेंगे तो कटेंगे का नारा लेके गए थे। देखे गए थे कि नहीं गए थे? तो उनको मैनेज करने के लिए हमें, आप उनका टेंशन मत लो। एक चीज ध्यान में रख लो,
यहाँ के अंबेडकरवादी और वंचित बहुजन आघाड़ी किसी से भी डरते नहीं, कभी भी पीछे हटते नहीं हम। यहाँ पे जहाँ पे कांग्रेस सीधा सीधा मुसलमान का म बोलने से इतराता है, राहुल गांधी माइनॉरिटी माइनॉरिटी करते हर जगह, पूरे मुसलमानों के वोट लिए लेकिन हर जगह माइनॉरिटी बोलते, मुसलमान बोलने से फटती उनकी। सिंपल सी चीज है। देखो भाई, माइनॉरिटी में यहाँ के क्रिश्चियन आते, यहाँ के यहूदी आते, यहाँ के सिंधी आते हैं, यहाँ के जैन आते हैं, लेकिन खान पठान नाम रखने के लिए उनका मॉब लिंचिंग होता है, गोश्त खाने के लिए उनको मारा जाता है, दाढ़ी टोपी रखने के लिए उनको काटा जाता है, नहीं, वो सिर्फ यहाँ के मुसलमानों को काटा जाता है। और अगर आप मुसलमानों की हक की आवाज बनने का एहसास दिला रहे हो तो मुसलमान के हक की आवाज बन के सामने तो आ जाओ एक दिन। और इसीलिए मैं कहता हूं कि यहाँ के मजलूमों की हक की आवाज सिर्फ और सिर्फ बाला साहब अम्बेडकर है। हमारे रैलियों में नारे तकबीर के नारे लगते हैं, हमारे स्टेजों पे टीपू सुल्तान के फोटो लगते हैं, और हमारे सदर औरंगजेब के मजार पर जाके फूलों की चद्दर भी चढ़ा के आते हैं। और जो यहाँ पे कटेंगे और बटेंगे का नारा देके गए, उनको मैं एक चीज बोलना चाहता हूं कि ये अकोला है पलान। तुम यूपी वाला बुलडोजर इधर लाके आ गए तो उसी बुलडोजर में बिठा के वापस भेज दिए जाओगे। और ये तमाम कटेंगे बटेंगे वाले जो गधे हैं, उनको मेरा एक ही कहना है कि यहाँ के मुसलमानों का, दलितों का, आदिवासियों का, बहुजनों का, भटके विमुक्तों का, अनुसूचित जातियों का, तमाम वंचितों का ये तय हो गया है। और तुम्हारे बटेंगे कटेंगे के नारे के खिलाफ हमारा एक नारा है कि हम जुड़ेंगे तो हम जीतेंगे। आणि म्हणून परत जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, की ही निवडणूक आपल्या हातातली आहे। आणि बाळासाहेबांच्या एका वाक्यावरती मी शेवट करतो की ही जिंकत आलेली लढाई आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हारायची नाहीये। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। आपल्या सर्वांना आपला उमेदवार माहिती आहे, आपल्याला आपल्या सर्वांना आपलं चिन्ह माहिती आहे। काय आहे चिन्ह? काय आहे चिन्ह? 20 नोव्हेंबर। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबतो। खुदा हाफिज, जय भीम, जय संविधान। खूप धन्यवाद दादा। या ठिकाणी ही लढाई जिंकण्यासाठी मी उपस्थित सर्वांना आव्हान करेल, गंगा की कसम, यमुना की कसम, ये ताना बाना